झोपली का ग? हो, दिवसभर सगळ्यांच्या मागे भटकते आणि रात्री मग लवकर दमून झोपून जाते. हे रोजचं झालंय आता. काही माणसं उगीच भटकत असतात. प्रत्येकाला आपले उद्योग असतात. उद्योगासाठी बाहेर भटकणं गोष्ट वेगळी आणि बाहेर भटकून उद्योग करणं ही गोष्ट वेगळी. काय वंदना? नाही, कर्नल मोहित्यांचा मला फोन आला. आता आणखी काय नवीन? विचार, तुझ्या ड्युटीला विचार. एवढं काय केलं नाहीये मी. मला त्यांच्या बागेतली रोपं खूप आवडायची म्हणून मी फक्त एकच रोप घ्यायला गेले होते. घ्यायला नाही, चोरायला. अरे देवा, आता झाडं चोरायची वेळ आली का आपल्यावर? अगं मला सांगायचंस, एकाच्या जागी 10 रोपं विकत आणून दिली असती मी तुला. मला मधूनच सांगितलं होतं. मी कधी का तुला सांगितलं माझ्या ना नाव घ्यायचं उगाच? खोटं बोलू नकोस. तू खोटं बोलू नकोस. नाही, कसं म्हणतेस? हीच मला म्हणाली होती. मला म्हणाली की विकत आणलेली रोपं नीट जगत नाहीत, बोगस असतात म्हणे. आणल्यानंतर 4 दिवसात माना टाकतात. त्यापेक्षा आपण दुसऱ्यांच्या बागेत छान रसरशीत फुललेली रोपं आणून लावूया, ती चांगली जगतात, असं म्हणाली होतीस ना तू? हा, म्हटलं असेल म्हणून काय लगेच कर्नल मोहित्यांच्या कंपाऊंड मध्ये जाऊन चोरी नव्हती करायला सांगितली तुला मी. गप्प बसा दोघी. तुम्ही आता मोठ्या होत चाललात. आई वडिलांची ओझी हलकी करणार आहात का त्यांचा त्रास वाढवत जाणार आहात? सॉरी बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. हे बघ बाळा, त्रासाचा प्रश्न नाहीये. कर्नल मोहित्याने काही अपमान नाही केला माझा, वाईट नाही वागले माझ्याशी. मोठा उमदा माणूस वाटला मला. माझा मुद्दा वेगळाच आहे. खरंच सॉरी बाबा, मी पुन्हा असं खरंच नाही करणार. मी तुला तेच सांगणार होतो. ये बाळा इकडे बस. हे बघ, हा जो काही किस्सा झाला ना, तो आपण क्षणभर विसरून जाऊया. अशा छोट्या मोठ्या चुका होतात माणसाच्या हातून. पण कोणीतरी काहीतरी आपल्याला करायला सांगितलं म्हणून आपण ती गोष्ट करायची, ही गोष्ट चूक आहे. आता हा विचार करण्याइतपत मोठी झालीस तू काय? हो बाबा. बाबा खरंच सॉरी, मी पुन्हा असं नाही करणार हो. माझ्या डोळ्यात बघून सांग. सॉरी बाबा, मी पुन्हा असं नाही करणार. मधुने सांगितलं तरी नाही करणार. काय चिरंजीव, रात्री नीट झोप बीप लागली ना? फर्स्ट क्लास. बाबा, घरी आलं ना की किती बरं वाटतं सांगू. आता जरा गरम गरम नाश्ता मिळाला ना तर आणखीन मजा येईल. अरे मी विचारणारच होते तुला, काय करू नाश्त्याला? घावन आणि चटणी कर, खूप दिवसात खाल्ली नाहीये. हे काय रोजचं बाहेरचं खाऊन इतका कंटाळा येतो ना. 4 दिवस बरं वाटतं, पण शेवटी घरचं ते घरचं. म्हणूनच आम्ही तुझ्या मागे लागलो. लग्न कर, घर संसार कर. अरे त्यासारखी सोय नाही. म्हणजे गाडी पुन्हा त्याच विषयावरती आली. अरे अभि, हे बघ, धारवाडला माझे एक स्नेही आहे सापटणेकर म्हणून, आठवतात का तुला? का? त्यांना पण लग्नाची मुलगी आहे वाटतं. आपल्या माहितीत बघण्यात बघावी त्याला लग्नाची मुलगी कशी असते हेच मला कळत नाही. कळेल, वेळ आली ना की सगळं आपोआप कळेल. ते पुढचं पुढे हो, पण आता लगेचच धारवाडला जायचं झालं तर तसं ठरवायला नको लगेच. हो, म्हणजे सापटणेकरांना पण कळवायला हवं ना, बरोबर ना? अगदी बरोबर. अरे अभि, ह्या सापटणेकरांचा फॅब्रिकेशनचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. अरे हल्लीच ते नव्या बंगल्यात राहायला गेले. त्याला 2 मुलीच. त्यातल्या मोठ्या मुलीबद्दल तो माझ्या मागे लागलाय. आणि तुम्ही माझ्या मागे लागलाय. जरा निवांत इथे येऊन विश्रांती घ्यावी म्हटलं ना तर तुमची कटकट सुरू होते. ही मुलगी बघ, ती मुलगी बघ, हा फोटो बघ आणि तो फोटो बघ. हे बघ, मला वाटतं आपण धारवाडला जाऊन आलो ना की सगळी कटकट थांबेल. अरे मुलीचा फोटो चांगला आहे, मी दाखवते हा तुला, थांब. अरे आणि शिवाय आई बाप माहितीतले, एवढं मोठं घराणं, एवढा मोठा उद्योग. अरे कुठे कुठल्या त्या कारकुनांच्या आणि हॉटेलवाल्यांच्या मुली बघत फिरतोय? बाबा हे बाबी, तू माझं ऐक.
आपण आता धारवाडला जाऊन येऊ, तेही लवकरात लवकर. आणि हे बघ अभि, तुला जर का मुलगी पसंत पडली नाही ना तर आम्ही कोणताही हट्ट करणार नाही. अरे पण मुलगी बघून तर घे. येतो, मी येतो. शेवटी तू माझीच आई आहेस ग, ऐकणार नाहीस बोलायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा, पुन्हा जर माझ्या मागे असं टुमणं लावलत ना तर मी सुट्टीत इथं कधीच येणार नाही, सांगून ठेवतो. अभिषेक, हे आई, तू लवकर गरम गरम नाश्ता घेऊन ये बघू. आणते आणते. बाबा चहा घेणार अर्धा कप? घेऊया की प्लीज. बाबा हे वाचा. काय रे? वर पाहिजे, वर. माझी थट्टा करतो. वाचून तर बघा. काय वाचून नको, मी हे वाचतो. ऐका. अरे या 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 काकासाहेब, या या या. हॅलो या बसा. बोला, काय चहा घेणार? काय द्या, काय तयार असेल ते द्या. नाही नाही, तुम्हाला काय हवं ते सांगा. नाही आम्हाला काय हवंय ते इथे मिळतंय कुठे? म्हणजे काय? नाही, काही चांगली बातमी सांगितली की हातामध्ये साखरच ठेव, हा कुठे ते बत्तासाच टेकव, असला कर्मदरिद्रीपणा नको. केशरी पेढे हवे, देता का? हो तेही देऊ, वेळ आली की तेही देऊ. पण अजून नाही जमलं ना, नाहीच जमायचं. नाही, असंच काही म्हणता येणार नाही. हा नाही तुम्ही तात्या आता जन्मभर वाट बघत बसा. अहो त्यावेळेस दादानी आपल्या ऐपतीप्रमाणे एखादं स्थळ पाहिलं असतं तर पोरीचं एव्हाना लग्न सुद्धा जमलं असतं. पण हे गेले उंटाच्या बोडख्याचा मुखा घ्यायला. नाही काय काकासाहेब, आपली लेक सुस्थळी पडावी असं कुठलाही बाप विचार करणारच. करू दे ना, जरूर विचार करू दे. पण त्यांनी हाही विचार करावा, फुटपाथवर राहणाऱ्या माणसानं महालात राहण्याची स्वप्न बघू नये. काय तात्या, खरं की नाही? खरंय. तुम्ही नुसते माना डोलवा, अरे पण त्याप्रमाणे वागायला शिका. तो सांगलीवाला बँकेचं स्थळ बोंबललं ना. उगाच कुठे बोभाटा नको. अहो तुम्ही माझ्या तोंडावर हात ठेवालो, पण जाणणारे सगळं जाणतातच आहेत की. अहो त्यांना जर चांगलं स्थळ मिळालं तर ते कशाला हॉटेलवाल्याची खानावळवाल्याची मुलगी घेत आहेत? नाही, माझा अजूनही विचार करा. आपल्याला झेपेल असं साधारण स्थळ बघा म्हणावं. नाही, पोरीने आयुष्यभर मीठ भाकरी खाल्ली तरी सुखात राहील पोर. ही दुसरी मुलगी, ही खपवता खपवता आमच्या दादाची ही अवस्था झाली. आणि 4 पोरी खपवताना काय होणार कोणाला माहिती. तुम्ही चहा घ्या. नाही तुमच्या हॉटेलचा चहा पिऊन सारखं मळमळतं पोटामध्ये. खरं म्हणजे मी इथे येणारच नव्हतो. काय करणार, काका पडलो पोरींचा म्हणून तळमळतो जीव. तेव्हा अजून विचार करा. ते सांगली बँकेचं स्थळ मनातनं काढून टाका, दुसरं आपल्या पायरीचं स्थळ बघा म्हणावं दादाला. जाऊ दे, तुमच्याशी बोलत बसायला वेळ आहे कोणाला? इथे कामं ढिगभर पडली. चला येतो मी. तेवढं सांगा दादाला मात्र. हॅलो, सुवर्ण तुला बँक. मी तात्या देसाई बोलतोय. मला अभिषेक दप्तरदार हवेत. आपण त्यांचे मित्र बोलताय हो? बरं, आहे का अभिषेक? बाहेर गेलेत म्हणजे कामाला की बाहेर गावी? काय नाही, म्हणजे मुलगी बघायला गेलेत? नाही काही निरोप काही नाही. मी नंतर करीन फोन त्यांना. हो. काय ग? तात्यांचा फोन होता. काय म्हणाले? ते अभिषेककडचे लोक दुसरी मुलगी पाहायला गेलेत. काय? अगं जाऊ दे आई.
मग दिव्या, काय झालं आज शाळेत? आज बाईंनी आम्हाला शिवाजीची गोष्ट सांगितली आणि आणि प्रियाच्या बर्थडे साठी आम्हाला चॉकलेट्स वाटली. आणि काय झालं? आणि शेवटच्या तासाला आम्ही खूप खेळलो. धम्माल, पकडा पडकी. काय खेळलं? पकडा पडकी ग. ते नाही का, सगळ्यांनी धूम पळत सुटायचं आणि एकाने राज्य घेऊन पकडायचं. पकडा पडकी. पडकी ग पडकी. ए शाणे, तुझ्या शाळेत कधी अभ्यास वगैरे नसतं का? कधी हिला विचारा, आम्ही हे खेळलो नाही तर हे खाल्लं, बस एवढंच. मला तेच आठवतं. अगं मीच तिच्या पाठीमागे नाही लावत अभ्यासाचं लचाण फार. एकदम वेगळ्या वातावरणात टाकली गेली बिचारी. आता जरा जरा कुठे रमतीये इतकंच. ए सुनी दिसली नाही ग मगापासून? असेल ना, बोला ना तिला जरा. हा रे. बरं दिव्याबाई, आपण सध्या भरपूर मजा करतोय शाळेत, पण पुढे पुढे अभ्यास सुद्धा भरपूर करावा लागतो. हा मग करीन की मी पुढे पुढे खूप अभ्यास. आपले पप्पा नव्हते का म्हणत की दिव्या मोठी स्कॉलर होणार आहे म्हणून? म्हणायचे ना पप्पा, मोठी स्कॉलर होणार आहे दिव्या. आधी वाक्य नीट बोलायला शिका म्हणावं, मग वा काय ते स्कॉलर आणि विद्वान. ए मधू, कुठे चाललीस ग? बाहेर पतंग उडवायला जातीये. ए मग दिव्यालाही घेऊन जा ना. चालेल, चल दिव्या, बाहेर पतंग उडवायला जाऊया की नाही? चल 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 लवकर. टाकीवर चढू नकोस. पण पतंग कुठे आहे? पतंग बाहेर आपल्या मित्रांकडे आहेत. जाऊन काटाकाटी करायची की नाही? फायटिंग करूया मस्त जाऊन. हा चलो धमाल. सुनी, परवापासून बघतीये मी, हे काय चाललंय ग तुझं? कुठे काय? कुठे काय काय कुठे काय? काय ते केस, काय ते कपडे, असं काय आभाळ कोसळलंय ग तुझ्यावर? मस्तपैकी मजेत राहायचं सोडून थोडी अस्वस्थ आहे ग ती. असणारच ना. असेल ग थोडीफार, पण ही ना जरा जास्तच करते. सुनी, जा तोंड धुवून ये. आपण मग मस्तपैकी तिघीजणी फिरायला जाऊ. नको, माझा मूड नाहीये. आता काय झालंय मूड नसायला? दफ्तरदारांनी नकार दिला एवढंच कारण आहे ना? अगं जाऊ दे, नको तर नको. पण का? मला पटतच नाहीये. एवढं सगळं झाल्यावर. एवढं एवढं काय झालं होतं? प्रेमात पडली होतीस त्याच्या? जीव जडला होता? कुणास ठाऊक, पण फक्त पैशांसाठी त्यांनी असं करावं म्हणजे छे, हे काही बरोबर नाही. मला वाटतं अभिषेकचं त्याच्या आईवडिलांसमोर काही चालत नसणार. त्यांना वाटलं बड्यांची मुलगी मिळते आणि त्यांची बुद्धी फिरली असेल. फिरू देत ना, पण त्याच्यामुळे आपण एवढं उद्ध्वस्त व्हायचं कारणच काय म्हणते मी. तरी बरं 10 वेळा सुद्धा भेटला नसेल हिला. अगं एकदा बघितलं, पसंत आहे म्हणाला, त्यानंतर 2-3 वेळा भेटला असेल नसेल. त्याचं एवढं काय ग अवडंबर माजवायचं सुनी? मी कुणाला काही म्हटलंय का? मला जरा पडून राहावंसं वाटतंय. जाऊ मी. माझा अपमान माझ्यापाशी. अपमान? इन्सल्ट? तुला काय माहितीये ग, पुरुष बायकांचा किती प्रकारे अपमान करू शकतात ते? काय माहितीये काय तुला? सगळे मेले सारखेच, स्वार्थी आणि अप्पलपोटे. भावना बिवना हे सगळे आपल्या बायकांचेच ओसले असतात सुनी. नाही, ते तसे वाटले नाहीत ग. अशी किती ग ओळखतेस तू त्याला? सुनी, ऐक माझं, बाहेर पड यातून. अगं इतकं लावून घ्यायच्या मुळात लायकीचेच नसतात हे लोक. अगं सुनीलाला वाटतंय आपलं प्रेम ओढून आणेल त्याला. प्रेम फार फसवा आणि निसरडा शब्द आहे. प्रेम हे सगळं तुमच्या लेखांमध्ये आणि कथा कादंबऱ्यांमध्ये छान वाटतं वाचायला. प्रेम, जन्म जन्म का साथ वगैरे वगैरे. प्रत्यक्ष आयुष्यात काडी इतकीही किंमत नसते त्याला. अगं इकडे देवा ब्राह्मणांसमक्ष लग्न झालेल्या माणसाचा नाही भरोसा देता येते. तिथे ही बसली आहे त्या अनोळखी माणसावर सगळं आयुष्यपणाला लावून. हे बघ ताई, तुझं म्हणणं थोडंसं पटतंय मला. म्हणजे दिव्य प्रेम वगैरे याच्यात फारसं तथ्य नसणार. आणि
अशी ना तशी थोडीशी तडजोडी करायला लागणारच ना. थोडी? सगळ्या गोष्टी पुस्तकं वाचून आणि लेख लिहून कळत नाहीत श्रद्धाताई. तुम्ही लेखी कागद वाचताय, मी आयुष्य वाचतेय, गेली 7 वर्ष. तडजोडीचा खरा अर्थ माहितीये तुला? पुरुषाने तोडायचं आणि बाईनं आपलं काडी काडीने जोडत राहायचं. याला म्हणतात संसार. मी जाऊ? मी एवढी जीव तोडून बोलतेय तुझ्यासाठी आणि तुझा काय सारखा जाण्याचा जप चाललाय ग? ताई रागवू नकोस ग. ह्या सगळ्या प्रकारानं मला मुळी कशाचा काही भरोसाच वाटेनासा झालाय. कोणाचं बरोबर आहे, कोण चुकतंय कळतच नाहीये. हे बघ सुनीला, मला असं वाटतंय तू थोडा आराम करावास. मुंबईला जातेस का 4 दिवस अंबुहत्याकडे? हं? मुळीच नको. तिथे आणि 4 लोकांचे 400 प्रश्न आहेत अंगावर. काय नको ती कटकट. सुनी, त्यापेक्षा मला वाटतं तू बालवाडीत चालव आणखी नेटाने. मुलांमध्ये तू रमतेसच तशीही. आणि पुढे मागे एखादं चांगलं स्थळ येईलही समोर. कुणी सांगावं, अभिषेकूनही एखादा चांगला मुलगा असेल तुझ्या नशिबात लिहिलेला. वाट पहा, स्वतःला सावर सुनी.